गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू द शिवतेज कोचिंग क्लासेस. तर आज आपण चालू करणार आहोत चॅप्टर नंबर 3, ज्याचं नाव आहे इंटिजर्स. तर आपल्याला या चॅप्टरमध्ये काय पाहायचं आहे, इंटिजर्स चॅप्टरमध्ये जो तुमचा प्रॅक्टिस सेट येतो, प्रॅक्टिस सेट 4 आपण आज पाहणार. याच्यामध्ये आपण काय डिस्कस करणार आहोत आज, प्रॅक्टिस सेट 4. तर लक्षात घ्या, तुम्हाला प्रॅक्टिस सेट 4मध्ये पहिला क्वेश्चन काय विचारलेला आहे. त्यामध्ये तुम्हाला विचारलं आहे, क्लासिफाय द फॉलोइंग नंबर्स ॲज पॉझिटिव्ह नंबर्स अँड निगेटिव्ह नंबर. तुम्हाला खाली जे काही नंबर दिलेले आहेत, कुठे दिलेले आहेत नंबर, हे वाले जे नंबर दिलेले आहेत, या नंबरमधले पॉझिटिव्ह नंबर आणि निगेटिव्ह नंबर सेपरेट करायचे. तर पॉझिटिव्ह नंबर काय असतात, ज्यांच्या पुढे प्लस साईन असते किंवा त्यांच्या पुढे कोणतंच साईन नसते, डायरेक्टली नंबर लिहिलेला असतो, त्यांना आपण म्हणतो पॉझिटिव्ह नंबर. आणि जे निगेटिव्ह असतात त्यांच्या पुढे मायनस साईन दिलेलं असते, त्यांना आपण म्हणतो निगेटिव्ह नंबर. तर चला बरं पाहूत आपण आता जे काही क्वेश्चन तुम्हाला दिलेले आहे त्यामध्ये किती पॉझिटिव्ह नंबर आहेत आणि किती निगेटिव्ह नंबर आहेत. तर पहिले दिलेला आहे -5. -5 हा कोणता नंबर आहे रे, निगेटिव्ह नंबर आहे. नंतर दिलेला आहे +4 हा पॉझिटिव्ह नंबर आहे, त्यामुळे आपण पॉझिटिव्हच्या लाईनमध्ये त्याला लिहिलेला आहे. ठीक आहे. नंतर तुम्हाला दिलेला आहे -2 हा निगेटिव्ह आहे, म्हणून आपण इथे लिहिला तो. त्यानंतर -49, -37, -25, -4 अँड -12 हे जे काही नंबर आहेत ते कोणते नंबर आहेत आपले, हे आहेत निगेटिव्ह नंबर. ठीक आहे. तर मग पॉझिटिव्ह नंबर कोणते, पॉझिटिव्ह नंबर म्हणजे असे नंबर ज्यांच्यासमोर एकतर प्लस साईन असलं पाहिजे किंवा त्याच्यापुढे कोणतंच साईन नसेल आणि डायरेक्टली नंबर लिहिला असेल तरी आपण त्याला पॉझिटिव्ह नंबरच म्हणतो. म्हणजे पॉझिटिव्ह नंबर कशाला म्हणायचं नेमकं, जर एखाद्या नंबरसमोर जर प्लस साईन असेल तरी तुम्ही त्याला पॉझिटिव्ह नंबर म्हणणार, किंवा एखादंच त्याच्यापुढे प्लस साईन नसेल, डायरेक्टली फक्त नंबर लिहिलेला असेल तरी तुम्ही त्याला काय म्हणणार, पॉझिटिव्ह नंबर म्हणणार. ठीक आहे. तर वरच्या क्वेश्चनमध्ये पहा बरं कोणकोणते नंबर आहेत पॉझिटिव्ह. +4, त्यानंतर फक्त 7 दिला आहे म्हणजे तो सुद्धा पॉझिटिव्ह नंबर आहे. +26, 19, +8, 5, 27. 27च्या पुढे प्लस साईन नाही, याचा अर्थ तो काय आहे, पॉझिटिव्हच आहे. क्लिअर आहे. आय होप हा क्वेश्चन तुम्हाला क्लिअर असेल. तर फर्दर तुम्हाला समोरचा क्वेश्चन दिलेला आहे, तो आपण पाहू. आता लक्ष द्या, याच्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की जे काही तुम्हाला इंटिजर्समध्ये 2-3 टाईपचे क्वेश्चन आहेत. इंटिजर्स, हां, तर मी तुम्हाला सांगत होतो नेमकं आपल्या चॅप्टरचं नाव आहे इंटिजर्स, पण नेमके इंटिजर्स म्हणजे काय रे, त्या अगोदर याच्याकडे लक्ष द्या. नॅचरल नंबर्स काय असतात आणि होल नंबर काय असतात. नॅचरल नंबर म्हणजे असे नंबर जे 1 पासून चालू होतात आणि पुढे चालत जातात. आणि होल नंबर म्हणजे काय, जे 0 पासून चालू होतात आणि काय होतात, पुढे जात राहतात. ठीक आहे. तर इंटिजर्स म्हणजे काय, इंटिजर्स म्हणजे असे नंबर जे निगेटिव्हसुद्धा असतात आणि पॉझिटिव्हसुद्धा असतात आणि तो 0सुद्धा असू शकतो. ठीक आहे. त्याला आपण काय म्हणतो, इंटिजर्स म्हणतो. क्लिअर आहे इथपर्यंत. ठीक आहे. तर नंतर आता पहा, नंतर तुम्हाला पुढचा क्वेश्चन दिलेला आहे, त्याच्या अगोदर एक कॉन्सेप्ट क्लिअर करून घ्या. तुम्हाला मी काही शब्द सांगत आहे, त्या शब्दानुसार तुम्हाला या इक्वेशनमध्ये ते शब्द कामाला देतील. ते म्हणजे काय, पहिला शब्द म्हणजे काय, अबोव. अबोव म्हणजे काय, एका लेवलच्या वर, अबोव. त्याला आपण काय कन्सिडर करणार, प्लस. बिलो म्हणल्याच्या नंतर खाली, त्याला आपण काय कन्सिडर करणार आहोत, मायनस. अबोवला पॉझिटिव्ह, अबोव पॉझिटिव्ह, आणि जर बिलो असेल तर तुम्ही काय यूज करणार आहात, त्याला यूज करणार तुम्ही मायनस. तर तुम्हाला दिलं आहे अबोव सी लेवल आणि बिलो सी लेवल. अबोव सी लेवल म्हणजे नंतर प्लस, सी लेवल जे काही असेल तर आपण ते पुढे टाकणार. ठीक. बिलो म्हटल्याच्यानंतर मायनस. तर आपल्याला अशाच टाईपमध्ये काहीतरी पुढचा क्वेश्चन आहे, तर त्याच्याकडे आपण जाऊ. तर तुम्हाला याच्यात विचारलेलं आहे, गिवन बिलो आर द टेम्परेचर्स. तुम्हाला काही तापमान दिलेले आहेत, टेम्परेचर्स इन सम सिटीज, राईट देम यूजिंग प्रॉपर साईन. तुम्हाला हे जे
यामध्ये टेम्परेचर दिलेले आहेत त्यांना प्रॉपर साईन देऊन तुम्हाला इंडिकेट करायचं आहे. जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं, अबोव म्हटल्याच्यानंतर काय यूज करणार, प्लस. अबोव प्लस, अबोवला काय यूज करणार, प्लस. आणि बिलो जर असेल तर तुम्ही यूज करणार मायनस. मग ते टेम्परेचर असू द्या किंवा सी लेवल असू द्या किंवा डिस्टन्स असू द्या, ठीक आहे. त्याला ते आपल्याला फक्त अबव, बिलो, इन्क्रीज, डिक्रीज असे शब्द कधी आढळले तर त्याच्यानुसार आपल्याला यूज करता येईल, ठीक आहे. अबवसाठी प्लस, बिलोसाठी मायनस. तर पहा तुम्हाला दिलं आहे शिमलामध्ये टेम्परेचर काय आहे, 7 डिग्री सेल्सिअस बिलो 0 डिग्री. म्हणजे शिमलाला टेम्परेचर किती आहे, 0 डिग्रीपेक्षा 7 डिग्री सेल्सिअस खाली आहे. म्हणजे याचाच अर्थ काय आहे, शिमलामध्ये जे काही टेम्परेचर आहे ते किती आहे, -7 डिग्री. किती आहे, -7 डिग्री. तर नंतर पहा बरं, लेह दिलेलं आहे मला. लेहला किती आहे रे, 12 डिग्री सेल्सिअस बिलो 0 डिग्री. 0 डिग्री सेल्सिअसच्या 12 डिग्री खाली आहे तापमान. तर काय होणार, -12 डिग्री. इथं बा बिल्लो शब्द दिलेला आहे, बिल्लोसाठी काय यूज करणार, मायनस केला का यूज. इथं सुद्धा बिल्लोसाठी मायनस. इथं दिलेलं आहे अबो. आणि काय दिलेलं आहे शहराचं नाव, दिल्ली. दिल्लीमध्ये प्रदूषण नेहमी जास्त असतं, ठीक आहे. आणि इथं काय दिलं आहे तुम्हाला, दिल्लीचं जे काही टेम्परेचर आहे ते टेम्परेचर काय दिलेलं आहे, 22 डिग्री सेल्सिअस अबोव 0 डिग्री. 0 डिग्री सेल्सिअसच्या अबोव म्हणजे वर. अबोवसाठी यूज काय करणार आपण साईन, प्लस. अबोव 0 डिग्री सेल्सिअस किती, 22 डिग्री सेल्सिअस. त्यामुळं काय लिहिलं आपण, +22 डिग्री सेल्सिअस. आणि नागपूरमध्ये काय आहे रे, नागपूरमध्ये सुद्धा अबोव कशाच्या, 0 डिग्री 0 डिग्रीच्या, ठीक आहे. 0 डिग्रीच्या अबोव आहे. किती डिग्री, 31 डिग्री सेल्सिअस. त्यामुळं आपण इथं काय लिहिलं आहे, टेम्परेचर इन नागपूर इज +31 डिग्री सेल्सिअस. क्लिअर आहे हा क्वेश्चन. तर आपण समोरच्या क्वेश्चनवरती जाऊ. समोरचा क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे, राईट द नंबर्स इन द फॉलोइंग एक्झाम्पल्स युझिंग द प्रॉपर साईन. तर तुम्हाला इथं प्रश्न काय विचारलेला आहे, प्रॉपर साईन सोबत जे काही तुमचे आन्सर येतील त्यासोबत इथे तुम्हाला काही स्टेटमेंट दिले आहे, त्या स्टेटमेंटनुसार आपल्याला काय करायचं आहे, यामध्ये ते साईन देऊन याचे आन्सर करायचे आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं ते शब्द तेवढे लक्षात ठेवा आणि यामध्ये तुम्हाला दुसरे काही शब्द येतील त्याच्यानुसार आपण पाहू. तर काय काय शब्द दिलेले आहेत त्याकडे लक्ष द्या. तुम्हाला दिलेलं आहे अ सबमरीन इज ॲट डेप्थ. डेप्थ म्हणजे काय, समजा सबमरीन काय असते, त्याला आपण काय म्हणतो, जे पाण्यात असते, पाण्याच्या मध्ये असते त्याला आपण काय म्हणतो, सबमरीन म्हणत असतो, ठीक आहे. सी लेवल आहे, त्या सी लेवलच्या डेप्थ म्हणजे काय, खाली असणे, ठीक आहे. म्हणजे हा सी लेवल म्हणजे काय, याला आपण 0 कन्सिडर करणार. जर अबोव म्हटल्याच्यानंतर प्लस होणार आणि डेप्थ म्हटल्याच्यानंतर मायनस होणार. मायनस किती डिग्री, पण 512 डिग्री, 512 डिग्री, ठीक आहे. 512 डिग्री. बिलो सी लेवल, बिलो शब्द कोणता आला, बिलो म्हणल्याच्यानंतर मायनस यूज करणार आपण. पहा बरं इथे यूज केला का, -512 डिग्री. काय यूज केलं ते समजलं, सगळ्यांना क्लिअर आहे, सगळ्यांना समजलं. तर लक्ष द्या आता पुढचा क्वेश्चन काय दिला आहे. हा क्वेश्चन क्लिअर आहे. तर समोरचा क्वेश्चन आता, तर समोरच्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे, द हाईट ऑफ माउंट एव्हरेस्ट, द हाईट ऑफ माउंट एव्हरेस्ट, द हायेस्ट पीक इन द हिमालयाज, द हायेस्ट पीक इन द हिमालयाज इज 8,848 मीटर्स. आता इकडं तुम्हाला दिलेलं काय, हाईट दिलेली आहे, कशाची दिलेली आहे, माउंट एव्हरेस्टची दिलेली आहे. कशापासून दिलेली आहे, ग्राउंड लेवलपासून. ग्राउंड लेवलपासून कशाची हाईट दिलेली आहे, माउंट एव्हरेस्टची दिलेली आहे. म्हणजे काय तुम्हाला काय करावं लागणार, समजा ग्राउंड लेवल हे काय आहे, बेस लाईन आहे, त्याला आपण काय कन्सिडर करणार, 0. वर जर जात असेल तर प्लस, खाली येत असेल तर मायनस. क्लिअर आहे. तर पहा, द हाईट ऑफ माउंट एव्हरेस्ट, द हायेस्ट पीक इन द हिमालयाज इज 8,848 मीटर्स. म्हणजे काय होतं आहे, जे काही हिमालयाज आहे ते काय आहे, ग्राउंड लेवलपासून कुठं आहे, वर आहे. आणि त्याची जे काही पीक व्हॅल्यू आहे, पीक व्हॅल्यू म्हणण्यापेक्षा जे काही पीक आहे त्याचा, तो किती उंचीवर आहे,
8848, त्याच्यामुळे आपण त्याला काय लिहिणार, ऑब्वियस आहे प्लस लिहिणार. क्लिअर आहे. तर नेक्स्ट, अ काईट इज फ्लाईंग ॲट अ डिस्टन्स. काईट इज फ्लाईंग म्हणजे काय, ते जमिनीवरून पतंग उडत आहे, म्हणजे कुठं उडत असणार, वर उडत असणार, म्हणजे काय असणार, त्याला हाईट असणार. आणि हाईट असणार म्हणजे तुम्ही काय घेणार, त्याला प्लस कन्सिडर करणार. क्लिअर आहे. सगळं कॉमन सेन्सचा प्रश्न आहे. तुम्हाला प्रश्न वाचल्या समजेल, फक्त थोडा विचार करून प्रश्नाला अटेम्प्ट करा. अ काईट इज फ्लाईंग ॲट अ डिस्टन्स ऑफ 120 मीटर्स फ्रॉम द ग्राउंड. ग्राउंडपासून किती मीटरवरती आहे ते, 120 मीटरवरती. काय घेणार आपण, त्याला प्लस कन्सिडर करणार. ठीक आहे. नंतर तुम्हाला दिलेला आहे, अ टनल इज ॲट डेप्थ. डेप्थ दिलेला आहे. डेप्थ म्हणजे काय, खाली. डेप्थ ऑफ 2 मीटर्स अंडर द ग्राउंड. अंडर म्हणजे काय, कशाच्या खाली, ग्राउंडच्या खाली. किती मीटर, 2 मीटर. डेप्थ म्हणजे काय, खाली. खालीसाठी आपण शब्द काय यूज करतो, साईन कोणतं यूज करतो, मायनस. मायनस साईन यूज केल्याच्यानंतर आन्सर काय येईल, -2. का, कारण 2 मीटर आहे. क्लिअर आहे. तर समोरचा क्वेश्चन. चला, तर तुमचा प्रॅक्टिस सेट हा इथपर्यंतच होता. तर हा प्रॅक्टिस सेट तुमचा इथंच संपतो. थँक्यू फॉर टुडेज लेक्चर. डोंट फॉरगेट टू लाईक अँड सबस्क्राईब. Thank you so much for today's lecture.